आजची रेसिपी ही सेलिब्रिटीपासून ते लहान मुलांपर्यंत आवडणारी आहे. हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? होप सो सगळे मस्तच असणार. इकडे आज मी इव्हिनिंगचं रुटीन शेअर करत आहे. सो एक रेसिपी आहे जी की सगळ्यांनाच आवडते. त्यासाठी मी इकडे घेतलेली आहे 1 वाटी बेसन पीठ, 2 कांदे. कांदा घालायला अजिबात कंजूसी करायची नाही आणि मला झणझणीत करायचं होतं म्हणून मी जास्त तिखट मिरची यूज केली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. वाटण करून जो मसाला बनवतात ना तो खूप आवडतो मला. मी इकडे मिरची, लसूण, जिरे, कोथिंबीर सगळं असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे. लगेच एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात पहिले मोहरी टाकायची आणि नंतर वाटून घेतलेला मसाला, त्यानंतर येतो भरपूर सारा असा कांदा, तो पण मस्त असा भाजून घ्यायचा. मी पाणी ॲड केलं आणि कोणी बेसन पिठाची स्लरी बनवून घेतं, कोणी डायरेक्टली कांद्यामध्ये बेसन घालून नंतर पाणी ॲड करतात. पण मला पाण्याला उकळी आल्यानंतर जे गावरान पद्धतीने बेसन हटवून करतात तेच आवडतं. तुम्ही कोणत्या पद्धतीने करता नक्की सांगा. आणि अशा गरमागरम भाकरी आणि पिठलं, त्यासोबत भातासोबत पिठलं कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा. मला तर खूप जास्त आवडतं. आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब. इन्स्टाला पण माझी आयडी आहे ज्योती वैभव म्हणून, तुम्ही तिथे पण जाऊन मला वॉच करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.